तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता उकंडा आपल्या शेतामध्ये असाच आपण उकंडा टॅलीमध्ये भरतो आणि शेतामध्ये नेऊन टाकतो. पण तसं न करता जर शेणखतावर अशा प्रकारे प्रक्रिया केली, आपलं उकंड्यातलं शेणखत बाहेर टाकून अशा प्रकारे लांब ढीग मारायचा आणि त्याच्यावर असे स्प्रिंकलर किंवा तुमच्या ज्यानं पाणी टाकणं होत असेल किंवा पाईपानं पण भिजू शकता. आणि भिजून याच्यामध्ये ट्रायकोट आता हे शेतकरी आहेत यांना हे जे शेणखत टाकले याला सावली करणार आहेत. यांनी आता 2 दिवस झाले टाकलेलं आहे आणि सावली करून त्यानंतर याच्यामध्ये गुळ पाणी, बेसन पाणी आणि ट्रायकोडर्मा ते आता हे सीझन येऊस्तोवर याच्यावर प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे हे शेणखत राबून आपल्या शेतामध्ये याच्यामध्ये ताकद वाढणार आहे आणि ते जर आपल्या शेतामध्ये टाकलं तर चांगल्या प्रकारे शेणखत भुसभुस होऊन जमिनीसाठी सुपीकता जमिनीची वाढू शकते. कारण चांगलं अन्न जमिनीला खाण्यासाठी मिळते. आता हे अशा प्रकारचे जर ढिपसे आपण शेतामध्ये टाकले तर हे तितक्या प्रमाणात राबत नाही. जितक्या प्रमाणात आता हे राबून 2 महिन्यामध्ये तयार होऊन शेतामध्ये जर टाकलं तर नक्कीच याचा चांगल्या प्रकारे फायदा आणि याच्यामध्ये नंतर ट्रायकोडर्मा मल्टीप्लायरची फवारणी वगैरे करून या शेणखताला आपण भुसभुशीत करून याची ताकद वाढवू शकतो. तर नक्की अशा प्रकारे पण तुम्ही कुठं करत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि शेणखताचे फायदे तर तुम्हाला माहीत आहेत आणि हा प्रयोग कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनल फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.